कादंबरी रुजवण भाग 17 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर। फन अँड जॉयमध्ये जाण्यासाठी आरोही आणि वैदेही एकदम उत्सुक होत्या। वैदेही तयारी करून आरशासमोर उभी राहून लिपस्टिक लावत होती। देव पण तयारी करायला रूममध्ये आला। तो तिच्या मागेच येऊन उभा राहिला। ती जरा कॉशियस झाली तयारी? त्याने विचारलं। झालीच आहे, तुम्ही पण करून घ्या, मी आरोहीच्या रूममध्ये आहे। जीन्समध्ये ना तू अगदी गोड दिसतेस, बाहुलीसारखी, तो म्हणाला। तिच्या पापण्यांची उगीच उघडझाप झाली। मी जाऊ का बाहेर? तिने विचारलं। थांब ना इथेच, तुम्हाला तयारी करायची आहे ना, मी जाते। अगं तुझ्याकडे पाहतच राहावंसं वाटतं ग, अगदी गोड दिसतेस तू, असं म्हणत त्याने तिच्या गळ्यात हात टाकले, तिला जवळ ओढलं। ती बिचारी घाबरली। अहो हे काय, आपल्याला जायचं आहे ना, सोडा ना मला प्लीज। अगं मला कुठल्याही फन अँड जॉयमध्ये जायची गरज नाही, माझं फन अँड जॉय इथेच तर आहे। अहो नको ना, जाऊ दे ना बाहेर प्लीज, अरू वाट पाहते माझी। त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत ती म्हणाली। तेवढ्यात आरोहीने वैदेहीला हाक मारली। आले अरू, ती म्हणाली आणि त्याने अलगद तिला सोडून दिलं। ती जरा रागावलीच। असं वागलात ना, तुम्हालाही सोडणार नाही मी, बिचारी बोलून गेली। अगं तेच तर म्हणतोय ना मी, नकोच सोडूस, घट्ट पकडून ठेव, असं म्हणताच ती आणखीन चिडली। मीही तुला रात्री सोडणार नाहीच आहे, तो हसत म्हणाला। दात ओठ खातच ती बाहेर पडली। गाडीत सुद्धा आरोही आणि वैदेहीच्या खूप गप्पा झाल्या। इथे पोचल्यावर काय करायचं नाही असंच दोघींना झालं होतं। आदिराजने ऑलरेडी टेबल बुक केलं होतं। लॉनवर मस्तपैकी टेबल होतं, छान मोकळं लॉन, जिथे तिथे बाटल्यांमध्ये लाईट लावले होते। आरोही आणि वैदेही सेल्फी पॉइंट शोधून आपले फोटो घेत होते। आईसाहेब तुम्ही पण चला, आपण फोटो घेऊया, वैदेही म्हणाली। बरं चल। आईसाहेबांबरोबर पण खूप फोटो झाले, नुसती मजा चालली होती। मग मात्र त्या दोघी येऊन बसल्या। चला काहीतरी ऑर्डर करूया, आदिराजने विचारलं। तेवढ्यात देवचा फोन वाजला। त्याने फोन रिसीव्ह केला। हां ये सरळ ये। मग उजवीकडे तो बाईकचा सेल्फी पॉइंट आहे ना, त्याच्या समोर आम्ही बसलोय, तो असं म्हणताच सगळेजण आश्चर्याने पाहू लागले। काय रे देव, आणखीन कुणी यायचं आहे का? आईसाहेबांनी विचारलं। आल्यावर पाहाच, कोण येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली। अगदी 2-3 मिनिटातच समोर प्रांजल आली। आई शपथ प्रांजू तू? आदिराज भलताच खुश झाला। प्रांजलला भेटून सगळ्यांना आनंद झाला। आईसाहेब कशा आहेत? तिने विचारलं। मस्त, बरं झालं तूही आलीस, देवने सांगितलं तुला? आईसाहेबांनी विचारलं। हो, देवदादा म्हणाला की आपण सगळेजण इथे फॅमिली डिनर करणार आहोत म्हणून आले मी। चल प्रांजल, आपण ही सेल्फी वगैरे काढूया, आरोही म्हणाली। चल ना, प्रांजल उठली। तिच्या मागे वैदेही पण उठली। तुला कशाला जायला हवं ग, त्याने तुला बोलावलंय का? आता इतके फोटो काढलेस, बस की गुपचूप, देव असं म्हणताच ती बिचारी खाली बसली। अरे जाऊ दे ना देव, आवड असते मुलींना। प्रांजल आणि आरोही पुढे गेल्या। बिचारी वैदेही ते सगळं पाहत होती, तिलाही त्यांच्याबरोबरच जायचं होतं। तिची चुळबुळ चालू झाली। मग आईसाहेबच म्हणाल्या, काय रे देव, काय वागणं असतं तुझं, जाऊ दे ना तिला, जा वैदू तूही जा। ती उठली। देव तिच्याकडेच पाहत होता। आता जावं की जाऊ नये काही कळे ना तिला। नको राहू दे आईसाहेब, बरेच काढले फोटो मी, ती म्हणाली। जा, त्या नमस्कार करणाऱ्या बाईबरोबर फोटो राहिलाय तुझा, जा तोही काढून घे, देव जरा कुसकेपणानेच म्हणाला। काय करायचं असतं तेवढे फोटो कळतच नाही मला, सतत तासाला स्टेटस डीपी बदलायचं असतं, उद्योग नसल्यासारखं। करायच्या गोष्टी करायच्या नाहीत, नको त्या गोष्टीत भारी इंटरेस्ट। मगाशी ती अशीच निसटली, त्याचं फ्रस्ट्रेशन आता निघत होतं। त्याची आपली बडबड चालूच होती। अरे दादा, काय सतत कटकट करत असतोस तू? आदी म्हणाला। हो ना आदी दादा, माझ्यावर पण असंच सतत चिडत असतात। तिने पण आपली तक्रार सांगून टाकली। काय रे देव, असं का वागतोस तू तिच्याशी? आईसाहेबांनी रागाने विचारलं। गप ग, काहीतरीच काय सांगतेस, मी कधी चिडलो तुझ्यावर? त्याने वैदेहीला विचारलं। हे काय आत्ताच? प्रांजलला तुम्ही काही बोलला नाही, आरोहीला सुद्धा काही बोलला नाहीत, माझ्यावर मात्र चिडलात। मग बरोबरच आहे, मघापासून पाहतोय तू तुझेच फोटो काढतेस, आणि एवढे फोटो करायचे तरी काय, उगीच ते डीपी स्टेटस लोकांना दाखवायला, सगळाच मूर्खपणा। तिला त्याचा राग आला होता। राग येतोय मला, ती मध्येच फुटफुटली। वैदेही जा तू, देव तुझा भलताच राग भलतीकडे निघतोय, कळतंय आम्हाला, आईसाहेब असं म्हणताच देव जरा शांत झाला। कसला राग आईसाहेब, कसलाही राग नाही आम्हाला, शांत आहोत आम्ही, तो म्हणाला। वैदेही जा ग तू जा, अजून 100-200 फोटो काढून घे जा, ती नमस्कार करणारी बाई तुझी वाट बघतेय,
देव म्हणाला, काय हे देव, फार पुसक्यासारखं बोलतोस तू, म्हणून तुझ्याशी बोलायला आवडत नाही आम्हाला, आईसाहेब म्हणाल्या. तसा तो हसला. सॉरी, तुम्ही चिडू नका. आईसाहेबांच्या खांद्यावर हात ठेवत देव म्हणाला, सॉरी आम्हाला नको, स्वतःच्या बायकोला म्हणा. त्याने मग तिच्याकडे पाहिलं, डोळे मिचकावले. सॉरी, जा, गंमत केली ग, खरंच जा. तिलाही आता राग आला होता, ती उठत नव्हती. बरं, आपण सेल्फी काढूया, चल. त्याने तिचा हात धरला तसा आधी त्याच्याकडे पाहू लागला. ती पण बिचारी कावरी बावरी झाली, पण त्याला काहीच फरक पडला नाही. तिला घेऊन तो एका सेल्फी पॉइंटवर गेला. मस्तपैकी सेल्फी काढले. जा, आता ते दोघींबरोबर मजा कर. मग मात्र तिने एकही क्षण फुकट घालवला नाही. वैदेही, कुठे राहिली होतीस, प्रांजलने विचारलं. येतच होते, वैदेही म्हणाली. मी तुला वैदू म्हणू का ग, प्रांजल म्हणाली. म्हण ना, असंही मला सगळे वैदूच म्हणतात, ती म्हणाली. सगळे म्हणतात की नाही माहीत नाही, पण तुझा दादा मात्र म्हणत असतो. विषयांचा विषय निघताच वैदेही आणि आरोही दोघी अलर्ट झाल्या. दिवसातून एकदा तरी तुझी आठवण काढतो ग तो. आमच्या वैदूला हे आवडतं, ते आवडतं, आम्ही मागे इथे फिरायला गेलो होतो, असं काही काही सांगत असतो मला. तुला फार मिस करतो तो. प्रांजल असं म्हणताच वैदेहीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मी पण खूप मिस करते त्याला. त्यालाच का, घरातल्या सगळ्यांनाच. खूप आठवण येते मला त्यांची. प्रांजलने तिच्या खांद्यावर हात टाकला. सॅड नको होऊस आता, आपण मजा करायला आलोय ना. पण खरं सांगू वैदू, मला ना विषयांबद्दल एक डाऊट आहेच, पण लबाड सांगत नाही मला, प्रांजल म्हणाली. कोणता ग, वैदेहीने जरा काळजीनेच विचारलं. तू सांगणार नाहीस ना त्याला, प्रांजल असं म्हणताच वैदेही जरा जास्तच काळजीत पडली. त्याची कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का ग, म्हणजे सतत मेसेज करत असतो, फोनकडे पाहून स्माईल तरी करत असतो, असं वाटतं की तो कुणाचा तरी फोटो पाहतोय. ती असं म्हणताच आरोही एकदम अलर्ट झाली. नाही ग, विशान दादा तसं काही करणार नाही. आमच्या दादांना लव्ह मॅरेज वगैरे आवडत नाही फार. ते ऐकून आरोहीचं टेन्शन अधिक वाढलं. पण समजा त्याचं तसं काही असेल तर मग काय करणार, प्रांजलने सहजतेने विचारलं. मग तर घरी प्रॉब्लेमच होतील. मिलिंद काकालाच काहीतरी सोल्युशन काढावं लागेल त्यावर. जसा प्रश्न पडला तसं त्याचं उत्तर मिळालं. आरोहीच्या मनात विचार आलाच, आपल्याला जर सांगायची वेळ आली तर सगळ्यात योग्य व्यक्ती मिलिंदाच आहेत. पण तू म्हणतेस तसं मग दादाकडून मलाही काढून घ्यायला हवं, वैदेही म्हणाली. आरोहीचे धाबेदण आणले. कर, तूही प्रयत्न कर, प्रांजल हसत म्हणाली. काहीही झालं तर आता ही गोष्ट विशांतला सांगायलाच हवी. आरोहीच्या मनात विचार येऊन गेला. सगळ्यांच्या छान गप्पा झाल्या, जेवण झालं. प्रांजलने मग एक पेन ड्राईव्ह काढून देवला दिलं. दादा, यात काही फाईल्स कॉपी केल्यात. तू म्हणाला होतास ना कोणतेही मेल्स करू नको, उगीच मागे प्रूफ राहील म्हणून सगळं कॉपी करून आणलंय. पण मला एक शंका येते. 2-3 दिवसांपूर्वी पियुष भाईचा 2-3दा फोन येऊन गेला. त्याला बहुतेक प्लॅनविषयी शंका आली असं वाटतंय. ऑफिसमध्ये त्याच्यासाठी कुणीतरी काम करणारं आहे असंच वाटतंय मला, पण नेमकं कोण ते कळत नाहीये, प्रांजल म्हणाली. तसं असेल तर तू लगेचच तुझी ही शोध मोहीम थांबव आता प्रांजल. समोरच्याला आपल्यावर डाऊट आला असं आपल्याला वाटत असेल ना, तर त्याचाच अर्थ त्याला आपल्याबद्दल सगळं कळलेलं आहे असं समजायचं. तू ताबडतोब हे सगळं थांबवून टाक. आतापर्यंत बरेचसे पुरावे आपल्या हातात आलेले आहेत. पियुष इथे कधी येणार आहे, काही कल्पना आहे का, त्याने विचारलं. नाही, अजून तरी तसं काही कळलेलं नाही, ती म्हणाली. पण आता लवकरच आपल्याला पुढची पावलं उचलावी लागतील. काय करायचं, कसं करायचं ते मी सांगतोच. सध्या सगळे पार्टीच्या मूडमध्ये आहेत. आता सगळ्यांसमोर हे डिस्कशन नको. तू सध्या त्यांच्याशी जाऊन गप्पा मार, एन्जॉय कर. काय करायचं मी उद्या सांगेनच. देव, आदी आणि प्रांजलचं एकांतात हे असं बोलणं झालं. प्रांजल गेल्यानंतर देव आदीला म्हणाला, आता पुढची स्टेप माहिती आहे ना आदी. आदिराजने मानेनेच हो असं सांगितलं. उद्याच मिलिंदाशी बोलणार आहे मी, देव म्हणाला. तो दिवस अगदी छान गेला. वैदू, आज तू माझ्या बेडरूममध्ये झोपायला ये. असंही 4 दिवस सुट्ट्या आहेत आपल्याला, आपण मजा करू. मला तर आवडेलच ग, पण आईसाहेब नको म्हणतात ना, त्यांना विचारायला हवं एकदा. तू काळजी करू नकोस, मी विचारते त्यांना, आरोही म्हणाली. आरोहीने गाडीमध्येच विषय काढला. आईसाहेब, असंही 4 दिवस आम्हाला सुट्टी आहे. मी आणि वैदेही माझ्या बेडरूममध्ये झोपू का? थोडा अभ्यास करू, थोडी मजा करू. प्लीज आईसाहेब, आरोही म्हणाली. काहीतरीच असतं तुमचं आरू, आईसाहेब रागाने म्हणाल्या. अहो, 1 दिवस मजा केली तर काय होतंय, द्या ना परमिशन. आरोही मागेच लागली. आईसाहेबांनी मग वैदेहीकडे पाहिलं. झोपू का 1 दिवस आरोही सोबत? अगदी केविलवाणा चेहरा करून तिने विचारलं. आईसाहेबांना मग नाही म्हणता आलं नाही. देव मागे वळून ते सगळं पाहत होता. बरं चालेल, पण उद्या रुद्र अभिषेकाची पूजा आहे माहिती आहे ना. वैदेही बेटा,
औषधांमुळे मला सकाळी उठता येत नाही, डोळ्यांवर झोप असते, पहाटे उठून तुलाच तयारी करावी लागेल, मुख्य म्हणजे प्रसाद करावा लागेल, तांदळाची खीर येते ना तुला करायला, सकाळी 7 वाजायच्या आधी प्रसाद तयार ठेव, त्यानंतर आरती होईल, लवकर उठून देवला पूजेसाठी मदत कर थोडी आणि मग प्रसादाचं बघ. त्या म्हणाल्या, चालेल, उठेन मी लवकर. वैदेही म्हणाली. तशा आईसाहेब छान हसल्या. आता आईसाहेबांनी परमिशन दिल्यावर बाकी कुणाला विचारायची गरजच उरली नव्हती. ती बेडरूममध्ये आली. देव लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तिने आधी त्याच्याकडे पाहिलं, स्वतःची पुस्तकं उचलली, नाईट ड्रेस घेतला. काहीच न बोलता बाहेर पडणार तेवढ्यात त्याने थांबवलं. कुठे? त्याने विचारलं. आरोहीच्या रूममध्ये झोपायला जाणार आहे ना, मगाशी घेतली की परमिशन आईसाहेबांकडून. ती म्हणाली. मला विचारलंस? तिने जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं. आता परत तुम्हाला काय विचारायचं? तोंडातल्या तोंडात ती पुटपुटली. काय? त्याने विचारलं. जाऊंडात ती पुटपुटली. काय? त्याने विचारलं. जाऊ देत, आता उगीच आणखीन वाद काढतील. तेव्हा आता विचारणं भागच होतं. जाते ना प्लीज, अभ्यास करायचा आहे मला, म्हणून चालली आहे ना, ती म्हणाली. या बेडरूममधून बाहेर जायची नुसती कारणच हवी असतात तुला. इथे अभ्यास होत नाही का? आईसाहेबांना विचारलं म्हणजे झालं का? कुठेही जायचं नाही, तोही रागाने म्हणाला. तेवढ्यात आरोहीच तिला बोलवायला आली. वैदू, आपण परवा ते उनोचे कार्ड कुठे ठेवले होते ग? आठवतात का तुला? आता खेळायला रात्री लागतील ना आपल्याला. ती असं म्हणताच देवने पहिल्यांदा आरोहीकडे पाहिलं आणि मग वैदेहीकडे. पाठोपाठ आदिराज आलाच. अरू, इथे आहेस होय? मी तुझ्या बेडरूममध्ये गेलो होतो. हा घे माझा लॅपटॉप. डेस्कटॉपवरच मूवी सेट करून ठेवलाय, पण फार डेंजर मूवी आहे तो. जास्त भीती वाटली तर पुढे पाहूच नका, तो म्हणाला. ते ऐकताच देव गोंधळला. कसला मूवी आधी? त्याने विचारलं. अरे आज या दोघींची नाईट पार्टी आहे ना, त्यांना मूवी पाहायचा आहे, गेम्स खेळायचे आहेत, म्हणून माझा लॅपटॉप घेत आहेत. काय हे वैदेही, आत्ता मला म्हणालीस अभ्यास करायला चालले. काही कळतं का ग तुला? आता ऑलरेडी एवढा लेट झालाय. त्यानंतर तुम्ही पार्टी करणार, मूवी बघणार, उठायला किती उशीर होईल. उद्या घरी पूजा आहे, पहाटे उठून सगळी करायची आहे, तयारी करायची आहे. तुला जमणार आहे का तुला? देवने विचारलं. आणि आधी तुलाही अक्कल नाही का रे? कशाला ते नेगेटिव्ह भूताचे पिक्चर वगैरे डाउनलोड करून ठेवता? गुपचूप लॅपटॉप घेऊन जातो, देव म्हणाला. बरं राहिलं. असं म्हणत आदिराजने गुपचूप आपला लॅपटॉप उचलला आणि तो आपल्या रूममध्ये निघून गेला. आरोही, तुला आता काय वेगळं सांगायला हवं? तू जा तुझ्या बेडरूममध्ये. वैदेही नाही येणार कुठे, तिला लवकर उठायचंय, देव म्हणाला. आरोहीचा चेहरा पडला. अहो जाऊ दे ना प्लीज, उठेन मी उद्या लवकर, वैदेही कॉन्फिडंटली म्हणाली. आरोहीने पण खूप रिक्वेस्ट केली. बरं ठीक आहे, पण उद्याचं लक्षात राहू दे हा वैदेही, पूजेत काहीही गडबड नको मला, तो म्हणाला. आरोही बाहेर पडली. वैदेही तिच्या मागे. देवने दरवाजा बंद करून घेतला. तेवढ्यात पुन्हा कोणीतरी दरवाजा नॉक केला. त्याने दरवाजा उघडला. वैदेहीच होती. काय विचार बदलला की काय? त्याने आनंदाने विचारलं. नाही, सहदेव इथेच राहिला. घ्या, त्या सहदेववर जेवढं प्रेम करतेस ना, त्याच्या 5-10% माझ्यावर केलं असतंस तर आता आईसाहेबांच्या मांडीवर एखादं नातवंड खेळलं असतं. तिच्याकडे पाहतो रागानेच म्हणाला. एवढ्या लवकर? म्हणून सायन्स घ्यायचं असतं. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली, सहदेवला घेतलं आणि बाहेर पडली. तू फार शहाणी ना, जा आता, वैतागत त्यानेही दरवाजा बंद करून घेतला. दुसऱ्या दिवशी घालायचा तो गोंधळ वैदेहीने घातलाच. रात्री मोबाईलला चार्जिंग नव्हतं. 2 वाजता अर्धवट झोपेतच तिने आरोहीला सांगितलं. आरू, उद्या 5चा अलार्म लावलायस ना, माझं चार्जिंग संपलंय. आरोहीने झोपेतच 5चा अलार्म लावला, पण तो संध्याकाळी 5चा होता. देव पहाटे उठून तयार झाला. आदिराज पण उठला. रुद्राभिषेक करायला गुरुजी आले. देवने आदिराजला विचारलं. वैदेही आली नाही अजून? आदिराजने इथे तिथे पाहिलं. वैदेहीची बाजू सावरत तो म्हणाला. उठली असेल, तयारी वगैरे करत असेल, मी करतो फोन. देव महादेवांच्या समोर पूजेला बसला. गुरुजींनी मंत्र अभिषेक सुरू केले. आदिराज बाहेर आला. फोन लावला. दोघींचाही फोन लागेना. त्यालाच आता टेन्शन येऊ लागलं. तो वर गेला. दरवाजा नॉक केला, पण दोघीही गाढ झोपल्या होत्या. फार जोरात हाका सुद्धा मारता येत नव्हत्या. एकतर आत पूजा चालली होती आणि दादाला कळलं असतं तर तो पुन्हा चिडला असता. म्हणून मग आदिराज पुन्हाच खाली आला. अर्धा-पाऊण तास होत आला. पूजा होत आली तसे गुरुजी म्हणाले, 10 मिनिटांनी नैवेद्य आणायला हरकत नाही. आता मात्र हद्दच झाली होती. आदिराज पुन्हा वर गेला. यावेळेस त्याने पुन्हा आरोहीला हाक मारली, जरा मोठ्यानेच. मोबाईलवर रिंग सुद्धा दिली. तेव्हा कुठे आरोहीला जाग आली. तिने चटकन दरवाजा उघडला. तिच्या लक्षात आलं की खाली पूजा चालू आहे. अगं अरू, वैदेही कुठे आहे?
तयारी झाली का तुमची? गुरुजी बोलवतायत खाली प्रसादासाठी. आरोहीने डोक्यावर हात मारून घेतला. अजून झोपलीच आहे ती. काय ते पहा आता खाली येऊन. लवकर तयारी करायला सांग तिला, असं म्हणत आदिराज खाली आला. आरोहीने चटकन वैदेहीला उठवलं. ती जाम घाबरली. कसे बसे 4 तांबे डोक्यावरून पाणी घेतलं. तयारी करून ती खाली आली. किचनमध्ये फक्त आदिराजच होता. आईसाहेब अजून झोपल्या होत्या. देवघरातून मंत्रांचा आवाज येत होता. सॉरी दादा, ती म्हणाली. तेवढ्यात देवचा आतून आवाज आला. अरे आदी, वैदेही कुठे आहे? आदिराजने हातानेच आत जा असं सांगितलं. कशी बशी साडी सावरत ती देवघरात गेली. देवने एक चांदीची वाटी पुढे केली. वैदेही, यात खिरीचा प्रसाद आण जा. त्या चांदीच्या वाटीकडे वैदेही पाहतच राहिली. देव पण गोंधळला. जा प्रसाद आण जा. गुरुजी थांबले आहेत ना? तो प्रेमानेच म्हणाला. वाटी घेऊन ती बाहेर आली. तिला एकदम रडूच फुटलं. आदिराज समोरच होता. आता काय करू दादा? प्रसाद आणायला सांगितलंय त्यांनी. ती रडू लागली. काय करणार आहेस? प्रसाद भर त्यात आणि दे नेऊन. पण कुठून आणू प्रसाद? ती अधिकच रडायला लागली. रडू नकोस, डोळे पुस. मी केली आहे खीर. गॅसवरचं पातेलं त्याने उघडून दाखवलं. तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. डोळ्यातून अश्रू वाहतच होते. तिने अक्षरशः त्याच्यासमोर हात जोडले. थँक्यू दादा. तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला. बरं आता जा लवकर. प्रसादाची वाटी नेऊन दे आत. तिने चटकन वाटीत खीर भरली. आतमध्ये नेऊन दिली. आईसाहेब सुद्धा तयारी करून देवघरात आल्या. आरोही सुद्धा आली. शिवशंभूची आरती झाली. आजची रुद्रपूजा तरी आदिराजच्या कृपेमुळे व्यवस्थित पार पडली होती. ब्रेकफास्ट करताना आईसाहेब म्हणाल्या, वैदू, अगदी छान. आज महत्वाची जबाबदारी पार पाडलीस तू. हळूहळू असंच शिकायचं. वैदेहीला अगदी कसं तरीच झालं. लाज वाटली. तिने आधी आदिराजकडे पाहिलं. त्याने डोळ्यानेच ठीक आहे असं सांगितलं. तू किती वाजता उठली होतीस ग? मी पूजेला बसलो होतो तेव्हा तर दिसली नाहीस तू. देवने विचारलं. ती जरा जास्तच घाबरली. बोलली काही नाही. दादा, आता सगळं झालं ना वेळेवर. आता ती किती वाजता का उठे ना, काय फरक पडणार आहे? असं म्हणून त्यावेळेस आदिराजने तिची वेळ मारून नेली. बरं, उद्या सुद्धा पूजा असणार आहे. उद्या प्रसादाला काय करणार आहेस? देवने विचारलं. काय करू? तिने उलट विचारलं. बासुंदी कर. आईसाहेब म्हणाल्या. हे बघ, आठवत घाटवत बसू नकोस. फ्रीजमध्ये बासुंदीचं पाकिट आहे, तेवढंच दुधात घाल. मग जेवायला पुऱ्या वगैरे नंतर रामू काका करतील. त्या रात्री मात्र वैदेहीने कोणतीही रिस्क घेतली नाही. ड्रायफ्रूट वगैरे अगोदरच कापून तयार करून ठेवले. अभ्यास व्यवस्थित उरकला आणि लवकर ती झोपून गेली. बरोबर 5ला उठली. दुसऱ्या दिवशी मात्र छानपैकी बासुंदीचा नैवेद्य केला. आदिराज पण उठला होता. वैदेही, काही मदत हवी आहे का? त्याने प्रेमाने विचारलं. नाही नको दादा, काल सगळी तयारी करून ठेवली होती मी. तिच्या डोक्यावर हात ठेवतच तो म्हणाला. छान, व्हेरी गुड. पुन्हा एकदा तिने त्याला खूप खूप थँक्यू म्हटलं. दादा, प्रत्येक मुलीला तुमच्यासारखा पाठराखण करणारा एक धीर हवाच. काल तुम्ही होतात म्हणून निभावलं. नाहीतर काल काय झालं असतं माहीत नाही मला. तो फक्त छान हसला. 2 दिवस रुद्र अभिषेकाची पूजा झाली. छान पार पडली. देवला पण खूप आनंद झाला. रुद्रपूजा झाली की घर कसं प्रसन्न वाटतं ना आईसाहेब? जेवताना देव म्हणाला. हो, अगदी खरंय. पण आता मला सांग, वैदेहीला तिच्या माहेरी कधी सोडणार आहेस? पूजेसाठी थांबवलं होतंस ना तिला. 2 दिवस जाऊन येऊ दे तिला तिच्या घरी. हो, बरोबर आहे. वैदेही, आज संध्याकाळी ऑफिसमधून आलो की मग सोडेन तुला. चालेल ना? तू तयारी करून राहा. देव म्हणाला तसा तिला आनंद झाला. वैदू, तू 2 दिवस इथे नाहीस. मी मिस करेन तुला, आरू म्हणाली. मग तूही चल माझ्याबरोबर माझ्या घरी. वैदेही पटकन बोलून गेली. खरंच जाऊ मी आईसाहेब वैदेहीच्या घरी? आरोहीने आईसाहेबांना विचारलं. नको ग, ती तिच्या माहेरी जाणार. तिला तिच्या माणसांना भेटायचं असणार. त्या लोकांना तिचं कौतुक करायचं असणार. तू कशाला जायला हवीस? आईसाहेब म्हणाल्या. पटकन वैदेही म्हणाली. तसं काही नाही आईसाहेब. आरोही घरी आली तर सगळ्यांनाच आनंद होईल. हो, जाते ना आईसाहेब. मला सुद्धा घरी कंटाळा येतो. आता तर वैदेही पण नाही सोबतीला. आरोहीने हट्टच केला. मग मात्र देव भडकला. काही कळतं का ग तुला आरू? तुला कशाला जायचंय तिथे? अरे वैदेही जाते म्हणून. आता काय कारण सांगायचं? आरोही पटकन तेच कारण बोलून गेली. वैदेही तिच्या माहेरी जाते. तुझा तिथे काय संबंध? ती जाते तिथे प्रत्येक ठिकाणी तुला जायलाच हवं का? 2 दिवस अगोदर एकमेकींशी बोलायला सुद्धा तयार नव्हतात तुम्ही. आणि आता एकमेकींशिवाय राहवत नाही होय? हे बघ, तू कुठेही जाऊ नकोस, देव म्हणाला. अहो 2 दिवसांचाच तर प्रश्न आहे. येऊ दे ना तिला, वैदेही सुद्धा म्हणाली. मग तर देव आणखीनच वैतागला. तू गप्प बसतेस का?
सांगितलेलं कळत नाही एकदा? तो चिडला म्हटल्यावर दोघी जणी शांत झाल्या. आदिराज त्या दोघींकडे पाहत राहिला. आधी सांगतो ना तुला, देव अक्कल वाटत होता ना, तेव्हा सगळ्यात शेवटी या दोघीच असणार. त्यातल्या त्यात आधी आरोही आणि सगळ्यात शेवटी वैदही. आदिराजला जाम हसू आलं. पण दादा, तेव्हा त्या दोघी कुठे रे गेल्या असतील? आदिराजने आणखीन गंमत केली. शॉपिंगला फार अक्कल आहे ना दोघींकडे, देव म्हणाला. अरे देव जाऊ देत, नाही जाणार आरोही, आईसाहेब म्हणाल्या. पण मूर्खासारखे ऑप्शन्स यांच्या डोक्यात येतातच कसे, कळत नाही मला. देव आता भारी चिडला होता. वैदहीकडे पाहून मग तो म्हणाला, आज सुट्टी आहे ना, जरा जास्त अभ्यास कर, नाहीतर सगळा वेळ माहेरी काय करायचं त्याच्याच प्लॅनिंगमध्ये जाईल. तो ऑफिसला गेल्यानंतर त्या दोघी आरोहीच्या रूममध्ये गेल्या. फारच चिडतात हे, काही बोलायला नको यांच्याकडे. तू आली असतीस तर आपण मजा केली असती तिथे, वैदही म्हणाली. बघ ना, जराही काही ऐकून घेत नाही. अरू पण वैतागली होती. संध्याकाळी निघायच्या आधी देव मिलिंदांना म्हणाला, आज जरा ऑफिसमधून लवकर निघेन मी मिलिंदा. वैदहीला घरी सोडायचंय ना, पण फार घरी थांबणार नाही हा. तिला सोडून लगेच निघेन मी. एक महत्वाची ऑनलाईन कॉन्फरन्स आहे मला. अरे मग तू येतोसच कशाला? मी घरी येतो. वैदहीला पिकअप करेन. तसंही वहिनीसाहेबांना मला भेटायचंच आहे. मिलिंदा असं म्हणताच देवला ती आयडिया पटली. असं केलंस तर बरंच होईल. मिलिंदा मग त्यांच्या गाडीने देवबरोबर घरी गेले. दुसरी गाडी घेऊन आदिराज आला. वैदही अगोदरच तयार बसली होती. या मिलिंदा, किती दिवसांनी येत आहे? वहिनीसाहेब म्हणाल्या. जरा कामं होती म्हणून यायला जमलं नाही वहिनीसाहेब. तुमची तब्येत ठीक आहे ना आता? मिलिंदाने विचारलं. अगदी ठीक आहे. लेक तुमची कधीची तयारी करून बसली आहे? मला सांगा, चहा कॉफी की डायरेक्ट जेवून जाणार? काही बोलू नका वहिनीसाहेब, लगेच निघतोय मी, मिलिंदा म्हणाले. बरं मिलिंदा, मी कॉन्फरन्ससाठी जातो. मला तयारी करायची आहे. तू आईसाहेबांशी गप्पा मार. उद्या भेटू आपण. वैदही, गुरुवारी न्यायला येईन मी, काळजी घे, असं म्हणत देव त्याच्या बेडरूममध्ये गेला. चला निघायचं वैदू, मिलिंदा म्हणाले. वैदहीने मग आरोहीकडे पाहिलं. तिला मिठी मारली. जाऊ देत, यावेळेस नाही जमलं, पुन्हा केव्हा तरी प्लॅन करूया आपण, वैदही म्हणाली. कसला प्लॅन वैदू? मिलिंदाने विचारलं. अरे कसला नाही, मी अरुला म्हणत होते की तूही माझ्यासोबत आपल्या घरी चल म्हणून. पण काय, येऊ दे की तिला. काय झालं वहिनीसाहेब ती आमच्याबरोबर आली तर? आम्ही कुणी काय परके आहोत? 2 दिवस राहील आमच्याकडे. नको मिलिंदा, काही बोलू नका. त्यावरून बराच वाद झालाय घरात. वैदही, तुम्ही आता हा विषय कशाला काढलास? आईसाहेबांनी विचारलं. सॉरी, पण आरोहीला सोडून जाताना जरा वाईट वाटलं म्हणून म्हटलं. अगं 2 दिवसांनी येणारेच परत, वाईट कशाला वाटायला हवं, आईसाहेबांनी समजावलं. पण वहिनीसाहेब, मी काय म्हणतो, समजा आरोही आमच्याकडे 2 दिवस आली तर कुठे बिघडलं? तीही कंटाळते घरी, तिलाही चेंज होईल थोडा. ते ऐकून वहिनीसाहेब थोड्या शांत झाल्या. काय झालं, विश्वास नाही का आमच्यावर? त्यांनी विचारलं. विश्वासाचा काय प्रश्न मिलिंदा, तुमच्यापेक्षा जास्त विश्वास आम्ही कधी कुणावर केलाही नाही. पण देवला नाही आवडणार, उगीच चिडचिड करेल तो, वहिनीसाहेब म्हणाल्या. तुमची परवानगी आहे ना, मग देवशी मी बोलतो. आरोहीला सुखरूप नेणार, सुखरूप आणून सोडणार. सध्या देव मीटिंगमध्ये आहे. मीटिंग झाली की मी फोन करेन त्याला. येऊ दे ना आईसाहेब आरोहीला, वैदही पण मागे लागली. आरोहीने पण हट्ट केला आणि मिलिंदा तर ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी मग वहिनीसाहेबांना परवानगी द्यावी लागली. आरोहीने पटकन आपली बॅग भरली आणि ती वैदही बरोबर निघाली. ती तयारी करायला बेडरूममध्ये गेली तेव्हा तिने फोन करून आनंदाची बातमी आधी विशांतलाच दिली. त्याला पण खूप आनंद झाला. पण आज नवीन स्टार्टअपचं भरपूर काम होतं. लवकरात लवकर ते आटपायलाच हवं होतं. आज आरोही येणार या आनंदातच त्याने सगळा आळस झटकला आणि कामाला लागला. आदिराज खाली आला तेव्हा आईसाहेब जरा काळजीतच होत्या. काय झालं आईसाहेब, एवढा कसला विचार करताय? आदिराजने विचारलं. अरे बघ ना, या दोघींनी पुन्हा गोंधळ घालून ठेवलाय. का, पुन्हा भांडण केलं की काय त्यांनी? आदिराजने काळजीने विचारलं. नाही रे, आता तर असं वाटतंय त्या भांडल्या होत्या तेच बरं होतं. या दोघी गोड झाल्या ना की काहीतरी गोंधळ घालून ठेवतात. सकाळी एवढा वाद झाला तरीही आरोही वैदही बरोबर तिच्या माहेरी गेलीच. ते ऐकून आदिराजचे डोळे पण मोठे झाले. तुम्ही परमिशन कशी दिलीत पण? त्याने विचारलं. नव्हते देणार, पण मिलिंदानी फार आग्रह केला. आमच्यावर विश्वास नाही का असं म्हणाले. मग त्यांचा आग्रह मला मोडवेचणार आहे. तशी माझी काही हरकत नसते, पण देवला या गोष्टी आवडत नाहीत. आरोहीच्या बाबतीत जरा जास्तच काळजी करतो तो. मी काही बोलायला गेले तर घरात फक्त चिडचिड आणि त्रागा होतो. त्या दोघांमध्ये माझं मात्र मरण होतं.
आईसाहेब म्हणाल्या. दादा कुठे आता? आदिराजने विचारलं. कसली तरी कॉन्फरन्स चालू आहे. तो आल्यावर आता काय बोलू हे कळतच नाहीये मला, चिंतेने आईसाहेब म्हणाल्या. मी बोलतो त्याच्याशी, तुम्ही काळजी करू नका. आदिराज मग वर गेला. कॉन्फरन्स उरकून देव आळोखे पिळोखे देऊन लॅपटॉप बंदच करत होता. दादा झाली कॉन्फरन्स? आदिराजने विचारलं. हो रे झाली. आता बसूया जेवायला. आज आमच्या राणीसाहेब तर नाहीत. जरा हसतच तो म्हणाला. दादा आज राणी पण नाही आणि फुलराणी पण नाही. हळू आवाजात आदिराजने पिल्लू सोडून टाकलं. म्हणजे? चिडू नकोस, शांतपणे ऐकून घे. आरोही वैदेही बरोबर तिच्या माहेरी गेलीये. हे बघ, यात आईसाहेबांची काहीही चूक नाही. मिलिंदा आले होते, त्यांनी आग्रह केला. आईसाहेबांना नाही म्हणता आलेलं नाही. त्या आधीच टेन्शनमध्ये आहेत, तेव्हा आणखीन वाद आता घालत बसू नकोस. देवला राग आला. शांत हो दादा. समजा 2 दिवस आरोही तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेली, काय बिघडलं? आता लहान आहे का ती? आणि मिलिंदा कुणी परके नाही. एवढी कसली काळजी करतोस? आणि कुणालाही फार बंधनात ठेवू नये रे. वाफ जितकी जास्त कोंडली जाईल तितकाच मोठा भडका उडतो. आरोही तिकडे सेफ आहे, अगदी सेफ. नॉट टू वरी. ते ऐकून देवने मग एक मोठा श्वास घेतला. शिवशंभो असं म्हणत त्याने आदिराच्या खांद्यावर हात टाकला आणि मग तो खाली आला. वहिनीसाहेब अजूनही टेन्शनमध्येच होत्या. अरे देव, आरोही. ठीक आहे आईसाहेब, काही प्रॉब्लेम नाही, आपण जेवून घेऊ. आईसाहेबांनी मग आदिराजकडे पाहिलं आणि निश्चिंत मनाने त्या हसल्या. आज भरपूर काम होतं, त्यामुळे प्रांजलला सुद्धा निघायला उशीर होणार होता. आदिराजचा फोन आला तसं तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली. विशू 2च मिनिटं हा, आले मी. आधीचा फोन आहे, पटकन घेऊन आले. विशांत हसला. आरामात होऊ दे प्रांजल, तो म्हणाला. ती पटकन बाजूला झाली. फोन रिसीव्ह केला. काय म्हणतेस प्रांजू, झालं जेवण? आदिराजने विचारलं. अरे जेवणाचं काय घेऊन बसलास? अजूनही ऑफिसमध्येच आहे मी. आज जेवण पण बहुतेक इथेच करावं लागेल, ती म्हणाली. बाप रे, 9 वाजले ना, मग घरी कधी जाणार? त्याने काळजीने विचारलं. काय करणार आधी? महत्वाचं काम आहे रे, पूर्ण करावंच लागेल आज. उद्या करा ना. आणि एवढ्या रात्री तू घरी कशी जाणार? एक काम कर, तुझं काम झालं की मला फोन कर, मी तुला न्यायला येतो आणि घरी सोडतो, तो म्हणाला. अरे काळजी करू नकोस, उशीर झाला ना की विशांत गेटपर्यंत सोडतो मला. ते बोलून प्रांजललाच काहीतरी वाटलं. तुला काही प्रॉब्लेम नाही ना विशांतने मला सोडलं तर? तिने विचारलं. ॲब्सोल्युटली नॉट प्रांजल, उलट विशांत आहे ना, मग मला तुझी कसलीच चिंता नाही. पण त्यालाही त्रास होत असेल ना ग, आदिराज म्हणाला. केव्हा तरीच उशीर होतो रे, रोज नाही होत. बरं मला सांग, घरी सगळे कसे आहेत? आईसाहेब, देवदादा, आरू, वैदू सगळे छान आहेत. आणि तुझ्या त्या 2 मैत्रिणी घरी नाही आहेत, दोघी पण वैदेच्या घरी गेल्या आहेत. प्रांजलला पण आनंद झाला. वा, दोघी मजा करतायत. मी तिथे असते तर मी पण गेले असते, ती म्हणाली. हो, पण आता सध्या तू नाहीस ना, तू तुझ्या कामावर फोकस कर, लवकर घरी जा, काळजी घे, गुड नाईट, असं म्हणून आदिराजने फोन ठेवून दिला. विशांत कॉन्सन्ट्रेशनने काम करत होता. बघ ना, आज लवकर घरी जायचंय तर हे काम आलं, वैतागतच तो प्रांजलला म्हणाला. अरे हो हो हो, बहीण येणार याची एवढी खुशी राहणार असेल की ती म्हणाली. वैदू येणार त्याची तर खुशी आहेच ग, पण तिच्याबरोबर. विशांत पटकन बोलून गेला आणि थांबला. प्रांजलला आश्चर्य वाटलं. तिच्याबरोबर काय विशू? काही नाही, तू काहीतरी लपवतोयस. हे बघ, तू सांगितलं नाहीस ना तरी मी शोधून काढणारच. फक्त 1-2 दिवस जरा जास्त लागतील. सांग मला गुपचूप. अरे आपण क्लोज फ्रेंड्स आहोत ना. प्रांजल असं म्हणताच विशांत जरा गोंधळला. आपण क्लोज फ्रेंड्स आहोतच ग, पण आपण अशा नात्यात अडकलोय ना की हे सगळं सांगणं मला जड होईल, तो काळजीने म्हणाला. माझ्यावर विश्वास नाही का विशू? सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण विश्वास ठेव, तू सांगितलेलं बाहेर कुठेही जाणार नाही माझ्याकडून. उलट काहीही मदत लागली तर मी करेनच, प्रांजल म्हणाली. विशांतने मग दीर्घ श्वास घेतला. बोलायला सुरुवात केली. प्रांजल, माझं आणि आरोहीचं एकमेकांवर प्रेम आहे ग. ते ऐकताच प्रांजलचे डोळे मोठे झाले. चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. हो, पण इतक्यात कुणालाच बोलू नकोस. घरी कुणालाच माहीत नाही, वैदेहीला पण नाही. आता हे सिक्रेट फक्त तुला, मला आणि आरोहीला एवढ्यांनाच माहिती आहे. तिचं MSc पूर्ण झालं की आम्ही घरी सांगणार आहोत, पण तोपर्यंत हे सिक्रेट फुटायला नको. आधीलाही सांगू नकोस प्लीज. प्रांजल अजूनही धक्क्यातच होती. प्रांजल, काय बोलतोय मी, कळतंय का तुला? विशांतने विचारल्यावर ती भानावर आली. कॉंग्रॅच्युलेशन्स विशांत, आय एम सो हॅपी फॉर यू. अजिबात काळजी करू नकोस मित्रा,
माझ्या तोंडून तरी हे सिक्रेट अजिबात बाहेर पडणार नाही, कुणापर्यंतच पोहोचणार नाही. अगदी आधीला सुद्धा मी हे सांगणार नाही. प्यार अपनी जगा, फ्रेंडशिप अपनी जगा. ती असं म्हणताच विशांतला बरं वाटलं. आणि हे बघ विशांत, कसलीही मदत लागली तर सांग, मी आहे. थँक्यू. बरं चल, लवकर लवकर काम करूया. तुला सोडून मला घरी पण परत जायचं आहे. कुणीतरी वाट पाहते माझी. हसत हसत तो म्हणाला. विशांत, आज मला सोडायला नाही आलास तरी चालेल, जाईन मी. आज तुझं घरी लवकर जाणं जास्त महत्त्वाचं आहे नाही का? ती म्हणाली. नाही नाही, तसं काही नाही. तुला पहिल्यांदा घरी सोडणार, मग तिला भेटणार. प्यार अपनी जगा, फ्रेंडशिप अपनी जगा असं म्हणून दोघेही हसले. पटापट काम उरकून घेतलं. आरोही घरी आल्यानंतर सगळ्यांनी तिचं छान स्वागत केलं. सगळ्यांनाच आनंद झाला. सगळ्यात जास्त विराजला. आरोही ताई, आपण मस्त पत्ते, कॅरम वगैरे खेळूया. बरं झालं तू आलीस, तो म्हणाला. हो ना विरू, 2 दिवस मजाच करूया. तू म्हणशील तसं करू. सगळ्यांशी भेट झाली होती. आरोहीचे डोळे आता विशांतच्या वाटेला लागले होते. त्याला एवढा लेट का झाला? बरं तो कधी येणार हे विचारता सुद्धा येत नव्हतं. विशांत आला तेव्हा वैदेहीला आनंद झाला. धावतच जाऊन ती त्याला भेटली. आरोही पण त्याच्याकडेच पाहत होती. विशांतने वैदेहीला जवळ घेतलं. दादा, आईस्क्रीम आणलं की नाहीस? तिने विचारलं. हो आणलंय, हे घे असं म्हणून बॅग त्याने तिच्या हातात दिली. आलेच मी फ्रीजमध्ये ठेवून. ती गेली पाहताच त्याने हळूच मग आरोहीकडे पाहिलं. सगळे समोरच होते म्हणून त्याने फक्त तिला हाय केलं. मी आलोच फ्रेश होऊन असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये गेला. बरं वैदू, आज तुमचा रात्रीचा प्रोग्राम काय ग? मिलिंदाने विचारलं. काका, आज आम्ही आधी पत्ते खेळणार, मग गाण्याच्या भेंड्या. विरू, तू सुद्धा माझ्याच रूममध्ये ये. दादा, तू येणार आहेस का? तिने विचारलं. नाही, मला कामं आहेत. मुद्दामूनच तो म्हणाला. अरे ये की थोडा वेळ, मेंढीकोट खेळू मस्त. ती म्हणाली. बरं बघतो. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत त्यांची धमाल चालू होती. मग विशांत म्हणाला, चला आता झोपूया, उद्या मलाही ऑफिसला जायचंय. रात्री गप्पा मारत आरोही आणि वैदेही झोपून गेल्या. आरोहीला मजा येत होती. इथे सगळेजण किती फ्री आहेत. आपल्या इथे प्रत्येक गोष्टीला दादाची परमिशन घ्यावी लागते. आता सुद्धा मी इथे आली आहे कळल्यावर तिथे त्याने काय केलं असेल कुणास ठाऊक. तिला थोडं टेन्शनच येऊ लागलं. काय झालं अरू, झोप येत नाहीये का? वैदेहीने विचारलं. हो ग, माझं घर, माझी रूम सोडून बाहेर कधी राहिले नाही मी फार. वैदेहीने तिला जवळ घेतलं. मी आहे ना सोबतीला, झोप. मला भीती वाटते ग, आरोही म्हणाली. कसली? भूताबिताची का? वैदेहीने विचारलं. नाही ग, दादाची. त्याला न सांगताच इथे आले. घरी गेल्यावर आता काय बोलेल त्याची भीती वाटते. हो, ती तर मला पण वाटते. आता नको काळजी करूस. 2 दिवस मजा करू. तिथे गेल्यावर पाहू काय करायचं ते. मी सांगेन त्यांना आरोहीला मिस फोर्स केला म्हणून. मग तुला नाही ओरडणार ते. झोप आता. वैदेही म्हणाली. सॉरी वैदेही. आरोहीचा आवाज आता गदगद झाला होता. सॉरी? आता कशाला? वैदेहीने विचारलं. तू किती चांगली आहेस. मी तुझ्याशी किती वाईट वागले. तू इतकी रिक्वेस्ट करत होतीस तरी मी तुझं नाव घरी सांगितलंच. खरंच कधी कधी ना मला फार राग येतो, पण आता तो कंट्रोल करायला हवा. आरोही म्हणाली. हो, राग कंट्रोल करायलाच हवा, नाहीतर लग्न झाल्यानंतर खूप प्रॉब्लेम्स होतात. ती बिचारी अनुभवाने बोलून गेली. तुला झाले काही प्रॉब्लेम्स? आरोहीने विचारलं. तसे काही झाले नाहीत ग. आपल्या घरी आईसाहेब चांगले आहेत, समजून घेतात मला, म्हणून काही वाटत नाही. पण सगळीकडे तसंच असतं असं नाही ना. वैदेही म्हणाली. तुमच्या घरी पण सगळे किती चांगले आहेत, खूप प्रेमळ आहेत. तुझा किती लाड करतात. तुझाच का, आता बघ ना, मी इथे आले तर माझेही किती लाड चालले आहेत. आरोही म्हणाली. हो, आमच्याकडे सगळे तसे खूप चांगले आहेत. आता मध्ये तर आपल्याला इथे परत यायला मिळायचं नाही. 15-20 दिवसांवर परीक्षा आली आहे. एकदा परीक्षा झाली ना की पुन्हा येऊ आपण. अर्थात यांनी तुला माझ्याबरोबर यायची परमिशन दिली तरच. दोघींनी मग एकमेकींकडे पाहिलं, छान हसल्या आणि झोपून गेल्या. रात्री देवने अलिबागच्या मॅनेजरना देशमुखांना फोन केला. देशमुख, रिपोर्ट आले, सगळं कळलं आम्हाला. डॉक्टर काय म्हणतायत? देवादेवचा आवाज आता कापरा झाला होता. 3-4 महिने आहेत फक्त. एवढं बोलून देशमुख थांबले. शिवशंभो. देवच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही कधी येणार आहात साहेब? राधा मॅडम फारच अस्वस्थ होऊ लागल्यात आता. फक्त तुमच्या नावाचाच जप करत असतात. देशमुख म्हणाले. त्यांची तब्येत पण फार खालावली आहे. डॉक्टर पेनकिलर देत असतात त्यांना. ते सगळं ऐकणं देवादेवच्या सहनशक्ती पलीकडे होतं. शनिवारी येतो आम्ही, तो म्हणाला. ठीक आहे साहेब. देवने फोन ठेवला आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.